मला इथे बोलवल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या संस्थेचे आणि श्री सदानंद महाराजांचे आभार मानतो की हा अनुभव मला इथे मिळतोय. मित्र, आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत की जो साधारणतः शाळेनंतर तर आपण कधीच त्याबद्दल विचार करतच नाही, पण शाळेत सुद्धा आपण तो जनरली ऑप्शनला टाकलेला असतो. कारण वेगळी कारणं आहेत. एक म्हणजे तो स्कोरिंग सब्जेक्ट नसतो, त्याच्यातनं काही आपला पर्सेंटेज वाढेल आणि आपल्याला पुढे ॲडमिशन वगैरे मिळेल अशी काही शक्यता नसते. दुसरं म्हणजे तो अत्यंत बोरिंग पद्धतीने शिकवला जातो, त्यामुळे तो फारसा त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाढतो नाही. हा विषय म्हणजे इतिहास. पण हा खरंच इतका दुर्लक्ष करण्यासारखा किंवा ऑप्शनला टाकण्यासारखा विषय आहे का, हे आपण समजून घेऊ. सर्वप्रथम आपण कोण आहोत, आपण कुठून आलो, इथपर्यंत कसं पोहोचलो, या प्रश्नांची उत्तरं म्हणजे आपला इतिहास. देश म्हणजे काही भौगोलिक सीमांच्या मधला प्रदेश. त्या देशाचं राष्ट्र तेव्हाच बनतं जेव्हा त्या प्रदेशात राहणारे लोक संस्कृतीच्या धाग्यांनी एकमेकाशी बांधले जातात. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की टू क्रिएट अ नेशन पीपल शुड हॅव शेअर्ड व्ह्यू ऑफ द पास्ट अँड कॉमन विजन ऑफ द फ्युचर. आणि हा शेअर्ड व्ह्यू ऑफ द पास्ट जो आहे तो आपल्याला आपल्याकडे इतिहासातनं मिळतो. आणि जर इतिहासच आपल्याला नीट माहीत नसेल तर आपल्याला आपली खरी ओळख सुद्धा कळत नाही. आणि ओळख नसलेला समाज किंवा आपली ओळख न समजून घेणारं राष्ट्र म्हणजे अँकरलेस शिप, म्हणजे न नांगरलेलं जहाज किंवा बिनकण्याचा देह असं म्हटलं पाहिजे. तर इतका हा इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. म्हणजे इट इज एनिथिंग बट अनइम्पॉर्टंट असं आपण म्हणायला हरकत नाही. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग असा होतो की आपल्याला जर आपली ओळख माहीत नसेल तर इतर लोक त्यांच्या सोयीची ओळख आपल्यावरती लादतात. हा सगळ्यात मोठं नुकसान आपल्याला हे होतं. आपला इतिहास माहीत नसेल तर आपल्याला आपली ओळख कळत नाही. आपली ओळख जर आपल्याला नीट लक्षात आली नाही तर बाकीचे लोक त्यांच्या सोयीची ओळख आपल्यावरती लादतात. आणि आपल्या देशाच्या बाबतीत हेच सगळ्यात प्रकर्षाने घडलेलं आहे. आपला देश हा बहुतेक जगातला एकमेव देश असेल की त्याचा इतिहास हा पूर्णपणे मोडून तोडून दिशाभूल करून आपल्याला सांगण्यात आला. त्याचं मुख्य कारण असं की इजिप्शियन संस्कृती असेल, मेसोपोटेमियन संस्कृती असेल, या संस्कृती आता नष्ट झालेल्या आहेत. त्या आपण म्हणतो म्युझियममध्ये जाऊन बसलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या इतिहासाबद्दल कोणाला फारसा एवढा इंटरेस्ट वाटत नाही की त्याचं मोडतोड करून विकृतीकरण करून तो इतिहास आपल्याला सांगावा. पण भारतीय संस्कृती ही आजही हजारो वर्षांपासून आजही जिवंत आहे, अक्षुण्ण आहे. त्यामुळे ह्या संस्कृतीपासून लोकांना एक प्रकारची थ्रेट वाटते. जे साम्राज्यवादी शक्ती आहेत त्यांना असं वाटतं की ह्या संस्कृतीला आपण काही करून डिरेल केलं पाहिजे किंवा दाबून टाकलं पाहिजे. आणि म्हणून ते ह्या संस्कृतीवरती विशेष लक्ष देतात आणि भारतीय संस्कृती नष्ट व्हावी किंवा कमजोर व्हावी म्हणून आपला इतिहास त्यांनी नेहमी आजपर्यंत आपल्याला मोडून तोडून सांगितलेला आहे. कारण इतिहास माहीत नसला की ओळख माहीत नसणार, ओळख माहीत नसली की एक प्रकारचा न्यूनगंड, आपला आत्मविश्वास, आत्मसन्मान हा नष्ट व्हावा यासाठी या साम्राज्यवादी शक्तींनी सगळ्यात हात घातला पहिल्यांदा तो आपल्या इतिहासात. आणि त्यातून जसं मी सांगितलं की त्यांना सोयीच्या असलेल्या ओळखी त्यांनी आपल्यावरती लादल्या. त्यातली पहिली ओळख जी आपल्यावर चुकीची ओळख आपल्यावर लादली ती अशी की तुमच्या देशात जे काही चांगलं आहे, संस्कृत भाषा ती उत्तम आहे हे तर कोणी नाकारू शकत नाही. ऋग्वेद आणि इतर वेदवाङ्मय जे आहे ते जगातलं सगळ्यात प्राचीन वाङ्मय आहे, ते चुकीचं आहे किंवा वाईट आहे असं म्हणू शकत नाही. मग त्यांनी अशी ओळख आपल्यावर लादली की ही जी काय तुमची चांगल्या गोष्टी आहेत, भाषा, प्राचीन वाङ्मय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पश्चिमेकडनं आलेल्या गौरवर्णीय आर्य लोकांनी दिलेल्या आहेत. तुमची स्वतःची निर्मिती नाही तर ही पाश्चिमात्य लोकांनी तुम्हाला दिलेली ही देणगी आहे. ही ओळख त्यांनी आपल्यावर लादली.
आणि ही ओळख आपल्यावर लागण्यासाठी त्यांनी इतिहासात जी गडबड केली किंवा जे विकृतीकरण केलं ते म्हणजे आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत, ज्याला आर्यन इन्व्हेजन थेअरी असंही म्हटलं जातं. हा आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत आपल्याला आश्चर्य वाटेल की आपण सगळेच शाळेत, मला खात्री आहे हे शिकला असाल की 1500 इसवी सन पूर्व 1500 मध्ये आर्य लोकांचं भारतावर आक्रमण झालं आणि त्यांनी इथे वेदवाङ्मयाची आणि संस्कृत भाषेची निर्मिती केली. पण साधारण 17व्या शतकाच्या आधी म्हणजे 300-400 वर्षापूर्वी हा आर्यांच्या आक्रमणाचा कुठे उल्लेखही आपल्या वाङ्मयात किंवा इतिहासात कुठेही झालेला नाही. अचानक हा सिद्धांत कुठून निर्माण झाला आणि कसा निर्माण झाला हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला 17व्या शतकाच्या सुरुवातीला जावं लागतं, जेव्हा इसवी सन 1614 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा एक अधिकारी सर थॉमस रो हा जहांगीर बादशहाच्या दरबारात आला आणि त्यांनी बादशहाकडे भारतात व्यापार करण्याची परवानगी मागितली. आणि बादशहाकडनं ती परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी मुंबई, मद्रास किंवा मद्रास म्हणतो जायचं, सुरत या सगळ्या ठिकाणी आपल्या वखारी स्थापन केले. आपण इतिहासात ऐकलेलं असतं की शिवाजी महाराजांनी सुरतची वखार मोठली होती आणि या वखारी स्थापन करून त्यांनी भारतात व्यापार करायला सुरुवात केली. तेव्हा इंग्लंडमध्ये आणि युरोपमध्ये रेनेसान्सचं युग सुरू होतं. त्यामुळे अनेक लोक, त्यांना विविध विषयांमध्ये इंटरेस्ट होता, रस होता, ते समजून घेण्याची इच्छा होती आणि एक प्रकारचा ज्ञानाची भूक त्या समाजात निर्माण झालेली होती. आणि त्यामुळे या व्यापाराच्या निमित्ताने जे लोक भारतात यायला लागले त्यातल्या अनेक लोकांनी भारतीय संस्कृतीचा, इतिहासाचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि ते भारतीय संस्कृतीच्या दर्शनाने अवाक झाले असं म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे वॉरन हेस्टिंग्स म्हणून तेव्हाचा एक गव्हर्नर जनरल होता, विल्यम जोन्स हा एक कलकत्त्यात न्यायाधीश होता. हे सगळे लोक अतिशय प्रभावित झाले भारतीय संस्कृतीच्या दर्शनाने. त्यांच्या हे लक्षात आलं की संस्कृत ही जगातली सगळ्यात प्राचीन भाषा आहे, ऋग्वेद हा जगातला सगळ्यात प्राचीन ग्रंथ आहे आणि इतर सुद्धा जे वाङ्मय होतं, कालिदासाचं शाकुंतल आणि इतर सगळ्या संस्कृत वाङ्मयाने ते प्रचंड प्रभावित झाले. विल्यम जोन्सनी कालिदासाच्या शाकुंतलचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं, ते इंग्रजीवरून नंतर जर्मनमध्ये भाषांतर करण्यात आलं आणि सगळ्या युरोपभर संस्कृत वाङ्मयाबद्दल आणि भारतीय संस्कृतीबद्दल प्रेम आणि आदर यांची जणू काही लाटच उसळली असं म्हटलं तरी हरकत नाही. हे आपल्याला माहीत नसतं, हे आपण लक्षात घ्या की हा इतिहास आपल्याला कधी कोणी सांगितलाच नाही की ब्रिटिश लोक पहिल्यांदा भारतात आले तेव्हा त्यांच्या मनात भारतीय संस्कृतीबद्दल प्रचंड प्रमाणात प्रेम आणि आदर निर्माण झाला. इतका की त्यांना आधी पण थोडंसं लक्षात आलं की युरोपमधल्या सगळ्या ज्या भाषा आहेत, जर्मन असेल, इंग्लिश असेल, फ्रेंच असेल, ग्रीक, लॅटिन, या सगळ्या भाषा एकमेकाशी संबंधित आहेत, त्यांचं काहीतरी कनेक्शन आहे. पण ते नक्की काय कनेक्शन आहे हे त्यांना लक्षात येत नव्हतं. पण जेव्हा ते संस्कृत भाषा शिकले तेव्हा एव्हरीथिंग फेल इन प्लेस असं आपण म्हणतो. ते संस्कृत शिकल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हे सगळं शेवटी संस्कृतशी कनेक्टेड आहे आणि संस्कृत ही सगळ्या युरोपियन भाषांची जननी आहे हे त्यांनी मनोमन मान्य केलं. आणि व्हॉल्टेअर हा जो अतिशय प्रसिद्ध तत्त्वज्ञ होता फ्रेंच, त्याच्या विचारावर आधारित फ्रेंच राज्यक्रांती झाली असं म्हटलं जातं. त्या व्हॉल्टेअरने असं म्हटलं होतं की द युरोपियन सिव्हिलायझेशन वॉज बॉर्न ऑन द बँक्स ऑफ द गँजेस. युरोपच्या संस्कृतीचा जन्म हा गंगेच्या किनाऱ्यावर झाला असं व्हॉल्टेअरने म्हणून ठेवलेलं आहे. आपल्याला याबद्दल चुकूनही कोणी सांगितलं नाही, त्याची कारणं आपण बघणारच आहोत. जेव्हा त्या ब्रिटिश लोकांचा भारतातला उद्देश हा व्यापारापुरता मर्यादित होता, तोपर्यंत त्यांना हा जो आदर वाटत होता भारतीय संस्कृतीबद्दल किंवा भारतीय इतिहासाबद्दल, भाषेबद्दल, त्याची त्यांना कुठली अडचण निर्माण झाली नाही. पण 1757 साली प्लासीची लढाई त्यांनी जिंकली आणि मग त्यांना हळूहळू लक्षात यायला लागलं की आपण भारतावर आता
फक्त व्यापार नाही तर राजकीय दृष्ट्या सुद्धा आपण भारतावर राज्य करू शकणार आहोत आणि भारत हा ब्रिटिश साम्राज्याचा भाग होणार आहे आणि याच्या पुढे अनेक दशकं किंवा कदाचित शतकं आपण भारतावर राज्य करणार आहोत हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा हा जो आत्तापर्यंत त्यांच्या एक प्रकारचा प्रचंड आदर निर्माण झाला होता भारताच्या संस्कृतीबद्दल तो त्यांना अतिशय अडचणीचा ठरवला. कारण जे आपले गुलाम आहेत त्यांची संस्कृती आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि आपल्या भाषा या सगळ्या त्यांच्या भाषेतनं निर्माण झाल्या आहेत हे मान्य कसं करणार. ह्या अडचणीतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्यांनी हा एक सिद्धांत स्वतःच्या सुपीक मेंदूतून निर्माण केला, आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत. त्यात त्यांनी असं सांगितलं की एक स्टेप मागे जाऊया. जेव्हा त्यांना हे लक्षात आलं की भारतावर आपल्याला राज्य करायचं आहे तेव्हा ते अतिशय ब्रिटिश लोक अत्यंत चलाख आणि अतिशय हुशार. त्यामुळे त्यांना हे माहिती होतं की हजारो किलोमीटर हजारो मैल लांब असलेल्या या देशावर फक्त लष्करी बळावर आपण राज्य नाही करू शकणार हे त्यांना कळून चुकलेलं होतं. त्यामुळे त्यांच्या चलाख मेंदूतून त्यांनी ही कल्पना काढली की ह्या लोकांचा आत्मसन्मान नष्ट करूया, त्यांचा आत्मविश्वास नष्ट करूया. यांना असं वाटलं पाहिजे की ब्रिटिश राज्य हे जणू काय आपल्यासाठी ईश्वरी वरदान आहे. आणि एकदा हे त्यांनी मान्य केलं की सुखे नाही मग आपण याच्यावर राज्य करू शकतो. मानसिकदृष्ट्या खच्चीकरण झालं की तो समाज उभा राहू शकत नाही, तो देश उभा राहू शकत नाही. आणि ते करण्याचं त्यांनी योजलं. त्यासाठी आपल्या दोन महत्त्वाची ज्या स्ट्रेंथ्स होत्या भारताच्या, त्या दोन महत्त्वाची शक्तिस्थानं होती, त्या शक्तिस्थानांवर त्यांनी हल्ला करायचं ठरवलं आणि त्यांचं खच्चीकरण करायचं ठरवलं. ती दोन शक्तिस्थानं म्हणजे शिक्षण आणि इतिहास. आपली गुरुकुल पद्धत जी होती तो आपला ज्ञानाचा सोर्स होता. तिथे ज्ञान विद्यार्थ्यांना फक्त दिलं जायचं असं नाही तर नवीन ज्ञानाची निर्मितीसुद्धा त्या गुरुकुल पद्धतीमध्ये होत असे. आणि एकदा हे गुरुकुल पद्धती मोडली, नष्ट केली की भारतातलं नवीन ज्ञान निर्माण होणं हे बंद होईल आणि इनोव्हेशन किंवा क्रिएशन ऑफ न्यू नॉलेज याच्याऐवजी फक्त आयाते पाठ करून आपली चाकरी करणाऱ्या काय म्हणतो कारकुनांच्या फौजा निर्माण होतील अशा पद्धतीने त्यांनी शिक्षण पद्धती तयार केली. आणि ते काम हातात घेतलं मेकॉले या माणसाने. आपल्याला माहिती आहे मेकॉले पुत्र असं आपण आज म्हणतो जे इंग्लिश एज्युकेशन घेतलं तेव्हा आपण सगळे मेकॉले पुत्र आहोत असं म्हणायला हरकत नाही. कारण तशाच शिक्षण पद्धतीतून आपण बाहेर पडलेलो आहोत. आणि दुसरं होतं इतिहास की संस्कृत भाषा, वेदवाङ्मय हे सगळं आपलं शक्तिस्थान होतं. हा इतिहास नष्ट करण्याचं काम त्यांनी मॅक्स मुलर हा जर्मन स्कॉलर होता. तो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची नोकरी करत होता. तो स्कॉलर जरी असला तरी त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय डांबडोल होती आणि त्याच्यासाठी त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची नोकरी पत्करली. आणि त्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी त्याला हे कामच दिलं की ह्या लोकांचा इतिहास तो अशा पद्धतीने मांडला पाहिजे की त्यातून या लोकांचा आत्मसन्मान नष्ट होईल, आत्मविश्वास नष्ट होईल आणि पश्चिमेकडनं येणारे लोक हे जर काही आपले तारणहार आहेत अशा पद्धतीचं त्यांची मानसिकता ही निर्माण व्हायला पाहिजे. तर ह्यासाठी त्यांनी हा एक आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत हा एक सिद्धांत निर्माण केला. त्यात त्यांनी असं सांगितलं की इसवी सन पूर्व 1500 मध्ये हे सोनेरी केसांचे, गोऱ्या रंगाचे, निळ्या डोळ्यांचे हे आर्य रशियाच्या दक्षिण भागातून, त्याला स्टेप्स असं म्हणतात किंवा युरेशिया असं म्हणतात, त्या भागातून हे लोक भारताकडे आले. आणि त्यांनी इथे आल्यानंतर ते लोक खूप ॲडव्हान्स होते, भारतातले लोक मागासलेले होते. त्यांनी इथे आल्यानंतर संस्कृत भाषा निर्माण केली आणि इसवी सन पूर्व 1200 मध्ये त्यांनी ऋग्वेद पहिल्यांदा निर्माण केला. त्याच्यानंतर इतर वेदवाङ्मय सगळं त्यांनी निर्माण केलं. त्याच्यामुळे काय झालं की इसवी सन पूर्व 1500 मध्ये ते आले, 1200 मध्ये ऋग्वेद निर्माण केला. त्यानंतर इतर सगळे वेद, उपनिषद वगैरे पुढची 200-300 वर्ष तरी लागली असतील.
आणि इसवी सन पूर्व 550 मध्ये गौतम बुद्ध. त्यामुळे आपली बाकीची सगळी परंपरा होती, रामायण महाभारत इतर सगळे शास्त्र साहित्य कला संगीत, ही सगळी परंपरा ही या भाकडकथा आहेत असं म्हणून त्यांनी ते पूर्णपणे नाकारून टाकले. म्हणजे पश्चिमेकडनं आलेल्या गोऱ्या आर्यांनी संस्कृत भाषा आणि वेदवाङ्मय निर्माण केलं. नंतर त्यांनी आपल्याला असं सांगितलं की अलेक्झांडर बरोबर इसवी सन पूर्व 325 या सुमारास जे ग्रीक लोक भारतात आले, त्या ग्रीक लोकांकडनं तुम्ही पहिल्यांदा तत्त्वज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, संस्कृती हे सगळे विषय तुम्ही ग्रीकांकडनं शिकला. आणि आता इंग्रज लोक आले आहेत, ते तुम्हाला नवीन तंत्रज्ञान, विज्ञान, आधुनिकता हे सगळं आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. तर तुमची परंपराच ही आहे की नेहमी पश्चिमेकडनं गोरे लोक इथे येतात आणि जे काही तुमच्याकडे चांगलं आहे ते सगळं हे गोरे लोकच तुम्हाला शिकवतात. आणि हे आपल्या लोकांनी मान्य केलं. कदाचित तेव्हा इलाज नसेल, गुलामीत आपण ढकलले गेलेलो होतो, त्यामुळे त्याला वैचारिकदृष्ट्या विरोध करण्याची त्या सुरुवातीच्या काळात तरी होण्याची तयारी नसावी, त्यामुळे हे सगळं मान्य केलं गेलं. आणि जणू काही हा आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत हा 100% खरा इतिहास आहे अशा पद्धतीने तो स्वीकारला गेला. पण हा जेव्हा इतिहास मांडला, हा जेव्हा सिद्धांत मांडला, तेव्हा ज्याला आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणतो, सिंधू संस्कृती किंवा मोहेंजोदारो हरप्पा संस्कृती, त्या संस्कृतीचा शोध लागला नव्हता. कारण की हा सगळा जो मी आता विषय सांगितला तो 19व्या शतकात हे सगळं घडलं. 1830, 1840, 1850 या पिरियडमध्ये हे सगळे मॅक्स मुलर आणि मेकॉले या दोघांनी आपले जे पाश होते ते आपल्या देशावरती टाकले. आणि ही जी सिंधू सरस्वती संस्कृती असं तिला म्हटलं पाहिजे, किंवा सिंधू संस्कृती सध्या आपण म्हणूया, नंतर मी सांगतो का सरस्वती म्हटलं पाहिजे. त्या संस्कृतीचा शोध 1922 साली लागला. आणि 1922 साली उत्खननात सगळ्यात पहिल्यांदा हरप्पा आणि मोहेंजोदारो ही दोन ठिकाणं ती सिंधू नदीच्या किनाऱ्यावरती होती, म्हणून तिला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन असं म्हटलं जातं. पण त्याच्यानंतर त्या संस्कृतीची जवळपास 2,500 वेगवेगळी ठिकाणं सापडलेली आहेत की जिथे उत्खननात त्या संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहेत. आणि या 2,500 ठिकाणांपैकी 75% ठिकाणं ही लुप्त झालेल्या सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरती होती. आणि म्हणून हिला आपण सिंधू सरस्वती न म्हणता सिंधू सरस्वती संस्कृती असं म्हटलं पाहिजे. ही लुप्त झालेली सरस्वती कुठली हे आपण थोडं नंतर बघूया. पण ही संस्कृती जेव्हा सापडली आणि तिचा विलय कधी झाला याचा जेव्हा त्यांनी अभ्यास केला, तेव्हा त्यांचा असं लक्षात आलं की साधारण इसवी सन पूर्व 1500 मध्येच या संस्कृतीचा विलय झालेला आहे. हे कळल्यावर त्यांना असं वाटलं की झालं आता तर या आर्यांच्या आक्रमणाच्या सिद्धांताचा फायनल पुरावाच सापडला की मग. आणि आतापर्यंत त्यांना त्यांचं जे पर्पज होतं किंवा त्यांचं जे उद्दिष्ट होतं की भारतीय लोकांना तुम्ही कसे मागासलेले होते आणि तुम्हाला सगळं चांगल्या गोष्टी कशा आम्ही येऊन परकीयांनी येऊन किंवा पाश्चिमात्यांनी येऊन दिल्या हे सांगणं हे त्यांचं ऑब्जेक्टिव्ह होतं. पण 1922-1925 पर्यंत हे आता आपल्या समाजाने सगळं मान्यच केलं होतं. विरोधी राज्य ईश्वरी वरदान आहे असं आपल्या लोकांनी म्हटलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे आणि असा समज तेव्हा आपल्यात रुजलेला होता. आता त्यांना काय करायचं होतं तर आपलं राज्य असंच पुढे चालू राहावं म्हणून आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त फूट कशी पडेल आणि विभाजन कसं होईल, मानसिक विभाजन कसं होईल, हे त्यांचं प्रमुख उद्दिष्ट बनलेलं होतं. आणि त्यासाठी त्यांनी एक फार मोठी कोलांटिवडी मांडली. आणि त्यांनी असं सांगितलं की परकीय आर्य जे होते ते मागासलेले होते, ते भटके होते आणि तुमची ही जी संस्कृती होती ही द्रविडी संस्कृती होती आणि ती द्रविड संस्कृती अतिशय पुढारलेली होती. आणि ह्या पुढारलेल्या द्रविड संस्कृतीचा या गोऱ्या आर्यांनी विध्वंस केला. त्या द्रविड लोकांना दक्षिणेकडे ढकलून दिलं आणि आपली आर्य संस्कृती इथे प्रस्थापित केली. त्याच्यामुळे काय झालं की आपल्या देशामध्ये अनेक प्रकारच्या फॉल्ट लाईन्स ज्याला आपण म्हणतो, विभाजन करणारे विषय असे निर्माण झाले. उत्तर विरुद्ध दक्षिण, संस्कृत विरुद्ध तामिळ किंवा हिंदी विरुद्ध तामिळ, उच्च जाती विरुद्ध खालच्या जाती, या सगळ्या गोष्टी या आर्यांच्या आक्रमणाच्या सिद्धांतामधून निर्माण झाल्या. कारण त्यांनी असं सांगितलं की हे जे आर्य होते ते इथे येऊन ब्राह्मण आणि क्षत्रिय बनले आणि इथले जे स्थानिक किंवा मूल निवासी असं ज्याला म्हटलं जातं
तर ते लोक होते. ते सगळे लोक म्हणजे खालच्या जाती आहेत, ओबीसी, बीसी या सगळ्या जाती म्हणजे इथले मूळ निवासी. असा एक पूर्णपणे चुकीचा आणि खोटा समज त्यांनी याच्यातून निर्माण केला. आणि आपल्या देशात आधीच वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे धर्म, त्याच्यामुळे जे फॉल्ट लाईन्स होत्या त्याच्यामध्ये अनेक नवीन फॉल्ट लाईन्स त्यांनी या सिद्धांताद्वारे निर्माण केल्या. आणि आपण कसं एकमेकात सतत भांडतच राहू या वेगवेगळ्या विषयांवरून हे त्यांनी या सिद्धांताच्या मदतीने निश्चित केलं. पण हा जो सिद्धांत आहे त्यासाठी शेवटी कुठलाही इतिहास हा पुराव्यावर आधारित असतो. आणि या सिद्धांतासाठी आजवर एकही पुरावा, मी कदाचित आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण याच्याबद्दल एकही पुरावा आजपर्यंत ते देऊ शकले नाही. आणि तसा पुरावा न देता सुद्धा हाच इतिहास आहे असं म्हणून त्यांनी हे आजही सांगतात की खरी गंमत. थोडक्यात आपण बघूया की कसे हे त्याच्या विरुद्ध पुरावे कसे आहेत. एक म्हणजे जर उत्खननात आपण बघितलं तर सगळ्यात जुना जो कालखंड आहे तो 7500 हे भिराना म्हणून एक साईट आहे या संस्कृतीची. ती 7500 इसवी सन पूर्व म्हणजे 9500 वर्षापूर्वीची साईट भिराना आहे. तेव्हापासून तर ती समजा इसवी सन पूर्व 1900 पर्यंत त्या साईट सापडतात. यात मध्ये कधीतरी इसवी सन पूर्व 1500 मध्ये समजा या आर्यांनी येऊन उलथापालथ घडवली असती आणि जुनी संस्कृती नष्ट करून त्याच्या जागी नवीन संस्कृती जर एस्टॅब्लिश केली असती तर त्या उत्खननाच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये हा फरक पडलेला दिसायला पाहिजे. अचानक जर नवीन लोक आले आणि जुन्या सगळ्या लोकांना दक्षिणा आणून दिलं आणि एक नवीन धर्म, नवीन संस्कृती, नवीन भाषा हे सगळं जर त्यांनी इथे आणलं असं आपण म्हणतो तर जुन्या सगळ्यात खालचे स्तर जर जुन्या काळाचे आहेत असं गृहीत धरलं तर त्यातली संस्कृती त्यानंतर क्रमाक्रमाने वर जाताना त्या संस्कृतीत बदल दिसायला पाहिजे. म्हणजे जसं आता पुढच्या 5000 वर्षानंतर जर कोणी भारताचं उत्खनन केलं तर ब्रिटिश लोक जेव्हा आले तेव्हा आपला पेहराव बदलला, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या, हे काहीतरी दिसून येईल त्याच्यामध्ये, बरोबर. तसं त्यात काहीच दिसलं नाही. फार 7500 BC पासून तर आजपर्यंत भारताची संस्कृती, भारताच्या त्यामुळे आचारविचार, पेहराव, रिलिजियस प्रॅक्टिसेस या सगळ्या गोष्टी तशाच आहेत. त्याच्यामध्ये कमालीचं सातत्य आहे हे आपल्याला त्या उत्खननात दिसून येतं. आणि आपण त्याच्यात काही मूर्ती सापडल्या स्त्रियांच्या छोट्या छोट्या मूर्ती, त्यांच्या हातामध्ये बांगड्या आहेत आणि कपाळात म्हणजे कुंकू बनलेले. ते आपल्या देशात आजही स्त्रिया तसंच कुंकू लावतात आणि त्याच्यात बांगड्या घालतात. मग मध्येच जर आर्यांनी येऊन हे सगळं काही बदललं असं तुमचं म्हणणं असेल तर ते दिसत नाही ना. ते 7500 वर्षापूर्वीपासून आजपर्यंत एकच सातत्य दिसतं. त्यामुळे मध्ये कोणतरी येऊन एक नवीन संस्कृती आपल्यावरती लादली असं कुठेही दिसत नाही. त्याच्यात यज्ञाच्या वेदी सापडलेल्या आहेत जो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. की जर आर्यांनी पश्चिमेकडे येऊन तिथे वैदिक संस्कृती प्रस्थापित केली असं म्हणायचं असेल तर त्याचा पुरावा तिथे सापडत नाही. जेनेटिक एव्हिडन्स आपण ज्याला म्हणतो, राखी गडी नावाचं एक तिथे ठिकाण सापडलं. त्याच्यामध्ये एक जुना सांगाडा सापडला आणि त्याच्यात आपल्याला DNA एक्स्ट्रॅक्ट करता आलं. तर भारतात उष्ण हवामान असल्यामुळे इतक्या प्राचीन सांगाड्यांमधला DNA आपल्याला मिळत नाही, सापडत नाही, फार रेअरली सापडतो. पण तो राखी गडीला आपल्याला सापडला आणि त्याचा अभ्यास डॉक्टर वसंत शिंदे म्हणून आर्किओलॉजिस्ट आणि तज्ञ आहेत त्यांनी आणि त्यांच्या टीमने तो अभ्यास केला. त्यातही हे लक्षात आलं की सिंधू सरस्वती संस्कृतीपासून तर आजपर्यंत भारतीयांचा DNA हा एकच आहे. त्याच्यामध्ये मध्येच कोणतरी आले आहे आणि त्यांनी तसं जर असतं, बाहेरनं जर आले असते तर आपल्या जेनेटिक्समध्ये, आपल्या जीन्समध्ये काहीतरी फरक दिसायला पाहिजे. कारण की राखी गडी आहे साधारण 4000 BC, सगळं 6000 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर 3000 वर्षापूर्वी जर आले 1500 BC मध्ये तर आजचे आपले जीन्स आणि तेव्हाचे जीन्स याच्यामध्ये निश्चितच फरक दिसायला पाहिजे. पण तसा फरक दिसत नाही. त्या जीन्समध्ये पूर्ण साधं दिसते. आता एकच असे असंख्य पुरावे आहेत आणि एकच सांगतो सरस्वतीबद्दलचा पुरावा.
सरस्वती नदी जी आहे ती शिवालिक टेकड्या, चंदीगडला शिवालिक टेकड्या आहेत चंदीगडच्या वरती, तिथे उगम पावणारी एक नदी होती जी हरियाणा, राजस्थान, गुजरात याच्यामधनं वाहत जायची आणि आत्ताच्या पाकिस्तानमध्ये ती जायची, पुन्हा भारतात यायची आणि कच्छच्या रणामध्ये तिथे समुद्राला मिळायची. त्याला त्या नदीचा जो भारतातला भाग आहे त्याला घग्गर असं म्हणतात आणि पाकिस्तानातला जो भाग आहे त्याला हाकरा असं म्हणतात. घग्गर हाकरा रिव्हर सिस्टम असं त्याला म्हणलं जातं. तर ही जी नदी आहे हीच सरस्वती आहे असं आता शास्त्रज्ञांनी कन्फर्म त्याचे पुरावे शोधलेले आहेत. कारण की जेव्हा नासा आणि इस्रोच्या सॅटेलाइट्सने आकाशातून बघितलं तेव्हा काही ठिकाणी हे पात्र 16 किलोमीटर रुंद असं आढळून आलं, काही ठिकाणी 12 किलोमीटर रुंद असं आढळून आलं. आता असं म्हणतात की टेकड्यांमध्ये उगवणारी नदी ही इतकी मोठी कशी काय, तर त्याचं उत्तर असं आहे की त्या काळी सतलजचा प्रवाह, एक प्रवाह रोपड म्हणून जे गाव आहे पंजाबमध्ये, तिथनं तो ज्या नदीला येऊन मिळायचा सतलजला, सरस्वतीला, आणि यमुनेचा सुद्धा एक प्रवाह वृषभवती या नावाने सरस्वतीला येऊन मिळायचा. या दोन्ही नद्यांचे प्रवाह तिला येऊन मिळत असल्यामुळे ती अत्यंत शक्तिशाली अशी नदी होती. आणि वेदांमध्ये जर आपण बघितलं, ऋग्वेदात विशेषतः, तर सरस्वतीला प्रचंड अतिशय सन्मान आणि अतिशय महत्त्व असं दिलेलं आहे. गंगेचा उल्लेख ऋग्वेदात फक्त 4 वेळा आहे, सरस्वतीचा उल्लेख 90 वेळा आहे. आणि सरस्वती किती महत्त्वाची नदी होती तेव्हा हे आपल्या लक्षात येऊ शकते. आणि असं म्हटलंय की ही अतिशय शक्तिशाली, हिमालयातनं जेव्हा ती खाली उतरते तेव्हा मोठ्या मोठ्या पाषाणांना कमळाच्या देठाप्रमाणे मोडून टाकत ती पुढे जाते, घोरावत पुढे जाते. अशा पद्धतीने तिचं वर्णन केलं आणि आर्यांची आणि वैदिक ऋषींची जीवनदायिनी असं तिचं वर्णन केलं. आता ऋग्वेदचा 1200 BC मध्ये लिहिला गेला असेल या थेरीप्रमाणे, ही सरस्वती नदी लुप्त कधी झाली याचा शोध घेण्यात आला. आणि असं लक्षात आलं की जो एक सतलजचा प्रवाह येऊन मिळत होता आणि यमुनेचा प्रवाह येऊन मिळत होता, ते दोन्ही प्रवाह हिमालयात अनस्टेबल आहे आपल्याला माहिती आहे, अजूनही स्टॅबिलिटी नाही तिथल्या जॉग्राफीला. तर त्यामुळे त्या दोन्ही नद्यात काही भूपृष्ठात काही बदल झाले आणि त्यामुळे या दोन्ही प्रवाह, सतलजचा प्रवाह सिंधूकडे गेला आणि यमुनेचा प्रवाह गंगेकडे गेला आणि त्यामुळे सरस्वतीला मिळणारं पाणी अचानक कमी झालं आणि इसवी सन पूर्व 2200 मध्ये जगात प्रचंड मोठा दुष्काळ पडला. त्याच्यामध्ये इजिप्शियन संस्कृती त्यातच संपली, मेसोपोटेमियन संस्कृती त्यातच संपली आणि आधीच कमजोर झालेली जी सरस्वती होती ती साधारण 2200 इसवी सन पूर्वपासून इसवी सन पूर्व 1900 पर्यंत हळूहळू ती हटत गेली आणि इसवी सन पूर्व 1900 मध्ये ती पूर्णतः लयाला गेली, नष्ट झाली. तेव्हा राजस्थान हे अतिशय सुजलाम सुफलाम असा प्रदेश होता, पण ही नदी जेव्हा पूर्णपणे नष्ट झाली तेव्हा तिथे वाळवंट निर्माण झाली. आता गंमत अशी आहे की इसवी सन पूर्व 1900 मध्ये जरी नदी पूर्णतः लयाला गेली तर त्याच्यानंतर 700 वर्षांनी म्हणजे इसवी सन पूर्व 1200 मध्ये लिहिलेल्या ऋग्वेदात त्या नदीचं इतकी शक्तिशाली आणि इतकी मोठी नदी म्हणून वर्णन कसं काय असू शकेल. ह्या एकाच उदाहरणावरून हे सिद्ध होतं की हा आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत 1500 मध्ये आर्य आले आणि 1200 इसवी सन पूर्वमध्ये त्यांनी ऋग्वेद लिहिला, हे सगळं पूर्णपणे खोटं आहे, धादांत असत्य आहे. हे फक्त एका सरस्वतीच्या उदाहरणावरून सिद्ध होतं. आता हा फार मोठा विषय आणि अशी अनेक उदाहरणं आहेत, पण मी तुम्हाला एवढं सांगण्यापुरतं सांगितलं की हा ठरवून कसा इतिहास पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने आणि खोट्या पद्धतीने आपल्याला सांगण्यात आला. हा झाला आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत, ज्यांनी आपला आत्मविश्वास, आपला आत्मसन्मान पूर्णतः नष्ट केला. त्याच्यानंतर एक पुढच्या आणखीन एका विषयाकडे येऊया. 2009 साली आपले तेव्हाचे संरक्षण मंत्री